मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडला। या मंत्रिमंडळात सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली। तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला। आमदार केदार नागपूर विमानतळावर पोहोचले असता आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी येथे उसळली। कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांचं नागपूरमध्ये आगमन झालं असता हजारो कार्यकर्त्यांची गर्दी उसळली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडला। सदर मंत्रिमंडळात सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला। राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात सामील झालेले आपले लाडके आमदार राज्य कॅबिनेट मंत्री बनून आपल्यात परत येत असल्याचं वृत्त कार्यकर्त्यांना कळताच नागपूर विमानतळावर आपल्या लाडक्या नेत्याला बघण्यासाठी गर्दी उसळली। मुंबईवरून निघालेले विमान नागपूर विमानतळावर पोहोचताच कार्यकर्ते सैरावैरा होऊन आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी उतावीळ झाले। विमानतळावरून बाहेर पडताच आला रे आला कोण आला आमचा सुनील भाऊ आलाचा गगनभेदी नाद व सुनील भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, हमारे नेता कैसा हो सुनील भाऊ जैसा हो च्या नाऱ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। बघता बघता उपस्थित कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांच्यावर फुलांचा वर्षाव करत पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यास व स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यात एकच स्पर्धा लागली। कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त होऊन प्रथमच आपल्या गृहनगरीत पोचल्यानंतर कार्यकर्त्यांकडून झालेल्या जंगी स्वागत व कार्यकर्त्यांच्या मिळत असलेल्या प्रेमामुळे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री सुनील केदार भारावून गेले हे उल्लेखनीय। या प्रसंगी सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।